पुरंदर विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेणार आहेत त्यांनी त्या बऱ्या बोलाने दिल्या तर आर्थिक मदत देऊन किंवा आर्थिक रक्कम देऊन, किंवा जर त्यांनी बऱ्या बोलाने त्या दिल्या नाही तर त्या सक्तीने जप्त करण्यात येतील, असा जो आदेश काढण्यात आलेला आहे तो आदेश संपूर्णपणे शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. अगोदरच पुरंदरच्या विमानतळ होणार या नावाखाली अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी या वेगवेगळ्या प्रकारे बळकावण्याचा अनेकांनी प्रयत्न केलाय, त्या बळकावल्या देखील आहेत. तिथल्या ज्या जमिनींचे फेरफार किंवा जे बाकीचे म्युटेशन एंट्रीज आहेत त्याच्या बाबतीत भरपूर तक्रारी येत आहेत. त्यातच जर शेतकऱ्यांवर हा आसूड ओढला तर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरल्या वाचून राहणार नाही. राज्य शासनाने आपल्याला हवी ती कामं निश्चित करावीत, परंतु ज्यांच्या जमिनी आहेत, ज्यांच्या जमिनी घ्यायच्या आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे. हे शेतकरी आपले आहेत, त्यांच्या हितासाठी काम करणं हे राज्य शासनाचं काम आहे. शेतकऱ्यांना कुठेही आपल्यावर अन्याय झालाय असं वाटू नये याची दक्षता राज्य शासनाने घेतली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.